तर रत्नागिरीतली दृश्य आपण पाहतोय। जिल्ह्यात पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू आहे। रत्नागिरी तालुक्यातील बाव नदीचं रौद्ररूप आपण पाहतोय। सध्या बाव नदीचं पाणी पात्राबाहेर आलेलं आहे। नदीचं पाणी बागायतीमध्ये घुसलंय, त्यामुळे तिथे प्रचंड नुकसान झालंय। नदीचं पाणी परचुरी पुलाला सुद्धा लागलेलं आहे आणि याचाच आढावा जो आहे तो आपण सध्या बघतोय। साम टीव्हीवरती सध्या आपण तिथला संपूर्ण स्थिती पाहतोय। बाव नदी पात्राबाहेर गेली आहे। त्याचा आढावा घेऊयात। आमचे प्रतिनिधी अमोल कले त्या ठिकाणी आहेत, थेट जाणून घेऊयात सध्याची परिस्थिती। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज पावसाचा जोर असल्याचं पाहायला मिळतंय। विशेषतः उत्तर रत्नागिरीमध्ये अक्षरशः पावसानं झोडपून काढलेलं आहे। आपण सध्या उभे आहोत ते संगमेश्वर तालुक्यामध्ये आणि या संगमेश्वर तालुक्यातून वाहणारी ही बाव नदी आहे। बाव नदीचं अक्षरशः रौद्ररूप जे आहे ते या ठिकाणी पाहताय की बाव नदी जी आहे ती पात्राबाहेर वाहू लागली आणि नदीची जी भातशेती आहे त्या भातशेती देखील ही पाण्याखाली गेलेली आहे। त्याचबरोबर जी बागायत आहे ती या बागायतीमध्ये देखील पाणी गेलेले आहे। त्याचबरोबर परचुरी गाव आणि कोळंबे गाव या दोन गावांना जोडणारा जो पूल आहे या बाव नदीवरचा तो पूल त्या पुलाला देखील आता पाणी लागलेलं आहे। एकंदरीत रत्नागिरी जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे। त्यामुळे रात्रभर पडणारा मुसळधार पाऊस आणि सकाळपासून पडणारा पाऊस यामुळे नद्यांना अक्षरशः दुथडी भरून वाहत आहेत। खेडमधील जगबुडी नदी ही इशारा पातळीवर वाहते आहे। त्याचबरोबर लांजातून वाहणारी काजळी नदी ही देखील आता पात्राबाहेर गेलेली आहे। पावसाचा जोर हा कायम आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती ही निर्माण होऊ शकते। अमोल कले, साम टीव्ही, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज पावसाचा जोर असल्याचं पाहायला मिळतंय। विशेषतः तर लांजा तालुक्याला सुद्धा मुसळधार पावसानं झोडपून काढलंय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।